वाऱ्यावर डोलता डोलता ना म्हणता खेळायला चला. रिकमून यू दैट चंडल चौकड़ीज एटलीस्ट ट्राई टू गेट 35%. आपको तो कुछ सीरियसनेस नाम की कोई चीज है ही नाही. मला सुचतच नव्हतं. मिठी मारत हवी तर हे असे घाणेरडे तो गेटअप होता. काय करू मला. मी पाया पडलो त्यांच्या. अबे खामोश, जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, जिस आग से बारूद बने उसे विश्वनाथ कहते हैं. आप मी त्याला बोललो की अरे मला म्हणजे काम असं बघायचं की मी जॉब सांभाळून मला ते काम करेन. त्याने एकच गोष्ट सांगितली की ऍक्टर जर फुल फ्लेज व्हायचं असेल तुला जॉब सोडावं लागेल. हा जो एक स्कॅम असतो ना आई वडिलांचं लहानपणापासून, बघ आता शाळा शिक मग का नंतर आरामच आहे. शाळा शिकून झाल्यानंतर कॉलेज असतं. आता कॉलेज कर, कॉलेज केल्यानंतर म्हणजे आरामच आहे. दरअसल बात ये है, आप जिससे अभी पॉडकास्ट में बात कर रहे हो ना, वो लक्ष्मण प्रसाद है. वो जो आने वाला था वो राम प्रसाद था. पर आप अभी किसके साथ बात कर रहे हो? आप लक्ष्मण प्रसाद के साथ बात कर रहे हो. क्या होता है, कांड वो करता है, भुगतना मुझे पड़ता है. मला बोलायलाच येत. मी आत्ताही तो किस्सा सांगताना मला इतकं भरून येतंय ना. एक दिवस गौतम राजाध्यक्ष माझेही फोटो काहीच नाही ना, काहीच मनात तो विचार होता. काही नाही, फक्त एक थॉट युनिव्हर्सला तो दिलेला आहे. ज्या माणसाने अगं एवढे दिग्गज काम, रणबीर कपूर पासून सगळ्यांचे फोटो काढलेले, त्यांच्याकडून घेण्यासारखी गोष्ट. डटे रहना है ग्राउंड पे आणि हंबल राहायचं गोष्ट. हाय हॅलो नमस्कार, मी तुमची लाडकी होस्ट माधवी वाडकर. तुम्हा सगळ्यांचं पडद्यामागचे कलाकार #रील टू रिअल वर्ल्ड ह्या नव्या कोऱ्या सिरीज मध्ये मनापासून स्वागत करते. आजच्या या भागात आज आपल्यासोबत एक मल्टी टॅलेंटेड आर्टिस्ट आहे आणि तो म्हणजे विपुल साळुंखे. विपुलला आपण मुरांबा ही मालिका असो किंवा समांतर वेब सिरीज असो, त्याशिवाय मॉडेलिंग असो किंवा राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्यासोबतची ॲड फिल्म असो, कारण आतापर्यंत विपुल साळुंखे यांनी 100हून अधिक ॲड फिल्म्स केलेल्या आहेत. ह्याशिवाय गाणी असो, जिंगल्स असो, म्हणजे लिरिसिस्ट म्हणून सुद्धा काम केलेलं आहे आणि लेखन सुद्धा केलेलं आहे. असा मल्टी टॅलेंटेड आर्टिस्ट विपुल साळुंखे, त्यांचं स्वागत करूया आणि आपल्या आजच्या या भागात त्यांच्याशी गप्पा मारूया. नमस्कार विपुल सर, तुमचं पुन्हा एकदा आपल्या या नवभारत नवराष्ट्र स्टुडिओमध्ये आणि पडद्यामागचे कलाकार #रील टू रिअल वर्ल्ड ह्या नव्या कोऱ्या सिरीज मध्ये स्वागत करते. लहानपणी प्रत्येकाचं एक वेगळं स्वप्न असतं की, तर मी आज जर विचारलं की लहानपणी तुमचं स्वप्न काय होतं अँड बॉर्न अँड बॉटम मुंबई कसं? बॉर्न अँड ब्रॉट अप मुंबई ऑफकोर्स. आणि माझे वडील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ MSCB मध्ये ते अकाउंटंट होते. डेप्युटी मॅनेजर म्हणून रिटायर झाले आता. मुंबईत चेंबूरला माझा आजोळ आहे. चेंबूरला सुभाषनगर. आणि त्याच्यानंतर मग आम्ही नवी मुंबई, नेरूळ आणि मग नंतर वाशीमध्ये एक जवळजवळ 20 वर्ष काढली असतील आम्ही एक वाशीमध्ये. आणि मग आता सानपड्याला. म्हणजे अभिनय असं क्षेत्रामध्ये कोणीही घराचं म्हणजे घराण्यामध्ये असं कोणीच नाही की त्याचा काही संबंध नाही. दुरान्वय आज अगदी दुरून कुठेही संबंध नाही. कारण की माझ्या घरी सगळे मोस्ट प्रोबेबली डॉक्टर्स आणि इंजिनियर्स या लोकांची फळी आहे सगळी. आणि माझे वडील थोरले, आमची कम्प्लीट जॉईंट फॅमिली. सो त्याच्यामुळे आते भाऊ जो माझा आहे सुशांत म्हणून, तो इंजिनियर, त्याच्यानंतर IIM ग्रॅज्युएट. माझ्या दोन्ही आत्या बहिणी, त्या दोघी जणी डॉक्टर आहेत, त्यांचे नवरे डॉक्टर आहेत. त्याच्यामुळे काय सगळ्या घरामध्ये फक्त डॉक्टर्स इंजिनियर्स. अभिनयाचं काहीच कुठेच संबंध. कॉलेज कसं होतं, म्हणजे कॉलेज लाईफ तुमची, ऍडमिशन कुठलं क्षेत्र होतं आणि अभिनय हा किडा किंवा आपल्याला अभिनय आवड आहे हे असं कधी कळालं? ऍक्च्युली तुला खरं सांगू का की शाळेत असल्यापासूनच म्हणजे काय झालं, निमित्त ठरतं. म्हणजे मला एकदा पप्पा म्हणाले की ठीक आहे, आता तू बाकी सगळ्या स्पोर्ट्स आणि ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये तू आहेच स्कूलमध्ये. इव्हन अकॅडमिक वाईज पण मी पहिल्या 3 माझा नंबर असायचा किंवा पहिल्या 5 मध्ये. तर तिकडे पण असं काही हे नव्हतं की बाबा शिक्षणात कमी आहे किंवा अशातलाही भाग नाहीये. पप्पा म्हणाले की ठीक आहे, स्पोर्ट्स आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, पण मग तू एवढं तुझं मराठी, कारण की मी सेंट झेवियर्स हायस्कूल नेरूळची जी शाळा आहे त्याचा अल्युमनाय, 99ची माझी बॅच 10वीची. आणि इंग्लिश मिडियम स्कूल पण तिकडे मी सेंट झेवियर्स मध्ये हिंदी आणि मराठीचा स्कॉलर होतो. या म्हणजे आपण बघतो शाळेमध्ये
एखादा मॅथ्सचा स्कॉलर मुलगा असेल तर मग सगळेजण त्याच्याकडे मॅथ्स शिकायला जातात. हो, कोणी हो. सायन्सची एखादी स्कॉलर मुलगी असते तिच्याकडे सायन्स. माझ्याकडे हिंदी आणि मराठी शिकण्यासाठी किंवा त्याच्याबद्दल हे करण्यासाठी माझ्याकडे सुद्धा यायचे. सो त्यामुळे पप्पा एकदा मला सहज म्हणाले, आय थिंक 7वीत वगैरे असेल मी, आणि पप्पा म्हणाले की तू असं वादविवाद स्पर्धा, परत आणखीन भाषणाची स्पर्धा किंवा ह्याच्यामध्ये भाग का नाही घेत तू? हो, जा ना, वक्तृत्व तेवढंच स्पर्धा. तुझं म्हणजे वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतलं तेवढंच तुझं स्टेज डेअरिंग अजून हे होईल, वाढेल आणि सगळ्या गोष्टी होतील, तर तू घ्यायला पाहिजेस. आणि आदल्या रात्री पप्पांनी ही गोष्ट बोलली. दुसऱ्या दिवशी स्कूलमध्ये इंटर स्कूल कॉम्पिटिशन, एसे रायटिंग कॉम्पिटिशन, एज्युकेशन म्हणजे हे वादविवाद, डिबेट आणि वादविवाद स्पर्धा, ह्या अशा वेगवेगळ्या कॉम्पिटिशन स्कूलमध्ये अनाऊन्स झाल्या. आणि जोशी मिस म्हणून आमच्या होत्या, ज्या मराठीची आमची टीचर होती, आणि कपूर मिस, त्या दोघी जणींचा खूप जीव माझ्यावरती. मी लाडका स्टुडंट, कारण की त्यांच्या सब्जेक्टमध्ये मी टॉप करायचो. तर मग त्यांनी सांगितलं की विपुल, आम्ही तुझं नाव तुला न विचारता टाकलेलं आहे एसे रायटिंग आणि याच्यामध्ये, कारण की मी लिहिलेले निबंध त्यांना खूप आवडायचे आणि मला 10 पैकी 10 त्या दोन्ही, म्हणजे हिंदीचा असू देत किंवा मराठीचा असू देत, मला त्याच्यावरती चांगले मार्क पण मिळायचे. वाचनाची आवड होती म्हणजे लहानपणी, हो पुस्तकं वगैरे? हो 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 हो, फेवरेट? भरपूर चंपक, ठकठक, त्याच्यानंतर किशोर, टिंकल, म्हणजे काहीही असू देत. म्हणजे आम्ही ना खाऊला दिलेले जे पैसे असायचे, मी आणि माझी बहीण, आम्ही दोघं जण नाही ते खाण्यावरती जास्त नाही खर्च करायचो, आम्ही पैसे साठवायचो. आणि तेव्हा मला हे बघ, 4 रुपयाला तेव्हा हे मिळायचं, चंपक मिळायचं, 6 रुपयाला ठकठकचं पुस्तक मिळायचं. आणि दिवाळीतलं जे ठकठकचं मोठं एक हे यायचं आणि किशोरचं ना, ते 40-40 रुपयाला असायचं. आम्ही भरपूर पैसे, म्हणजे आमच्याकडे एक अशी पिगी बँक होती की ज्याच्यामध्ये आम्ही फक्त पुस्तकांसाठीच पैसे साठवायचो. त्याच्यामुळे टिंकल्स, ठकठक, चाचा चौधरी, परत आणखी लोटपोट, बरीच पुस्तकं, कॉमिक्स हे खूप लहानपणी वाचलेले. म्हणजे इथून हे शाळेतून कुठेतरी, पण मग असं क्लिक कधी झालं की नाही यार आपल्याला ह्याच्यामध्ये करिअर करायचं? म्हणजे काय झालं, एक मोनो ऍक्टिंग कॉम्पिटिशन होती आमच्या स्कूलमध्ये, आणि ते पण असंच टीचरांनी रॅन्डमली माझं नाव देऊन टाकलं. तोपर्यंत स्वप्नातही विचार नव्हता की आपण असं काही म्हणजे होणार, करायचं. मला वाटलं मोनो ऍक्टिंग म्हणजे भाषणासारखंच काहीतरी करायचंय किंवा हे एक पत्री अभिनय आहे, हे नंतर पुढे गेल्यानंतर कळालं. आणि मग माझीच मी एखादी रॅन्डम स्क्रिप्ट तयार केली, लिहिली, सगळ्यांचा बेस घेऊन, चंपक, ठकठक, चाचा चौधरी वगैरे सगळ्यांचा बेस घेऊन एक 2 पानं लिहिली, आणि मग तिथे मी ती केली. आणि आय डोंट नो यार, मी पहिले आलो त्या मोनो ऍक्टिंग कॉम्पिटिशन मध्ये. आणि मग तिथे मग नंतर हे झालं. आणि त्या दरम्यान काय व्हायचं माहिती, त्यांनी नाव का दिलं, कारण की मी स्कूलमधल्या प्रत्येक टीचरची मिमिक्री करायचो. ओके. फ्री लेक्चर मध्ये जोपर्यंत टीचर यायच्या अगोदर जो एक मधला काळ असायचा ना, त्याच्यामध्ये मी सगळ्या टीचरांची मिमिक्री करायचो. म्हणजे यू वोंट बिलीव्ह, एक आम्हाला ना एक गोड टीचर होती, शकुंतला मिस म्हणून. तर आहे ना, सगळेजण आहे ना, मी तर मराठीतलं स्कॉलर ना, तर मला एक दिवस आहे ना ते म्हणाले की विपुल चल, तू खूप मोठा शाणा आहेस ना. तर शकुंतला मिस इंग्लिश शिकवायची आणि शी वॉज अ साऊथ इंडियन. आणि चॅलेंज बघा, म्हणजे चॅलेंज दिले की असं म्हणजे ते ऍक्सेप्ट करायचं आणि ते पूर्णत्वास न्यायचं. तर एकदा शकुंतला मिस आली, ते म्हणाले की शकुंतला मिस आहे ना, आणि मराठीचं लेक्चर होतं, मराठीचा पिरियड होता. आणि काय झालं, मराठीची टीचर ऍबसेंट होती, तर मग सबस्टिट्यूशनसाठी शकुंतला मिस आमचे क्लास टीचर आले. आणि ते म्हणाले की आज तू शकुंतला मिस कडून मराठीची कविता म्हणून दाखवायची, आपल्याला शिकवायला लावायची. म्हटलं हे एवढंच आहे, तू बोलून दाखव, चल तुला मानलं. म्हटलं ठीक आहे, तू बोलून दाखवलं, तुला लॉरेन्सचा वडापाव, आमच्या सेंट झेवियर्सचं कॅन्टीन आहे, लॉरेन्स तिकडचं कॅन्टीनचा मालक, तर तेरे को लॉरेन्स का एक वडापाव और एक समोसा. ओके, आणि बेट लागली. येस, बेट लागली. शकुंतला मिस आली आणि खूप साधी, गोड, अगदी एकदम भावलीसारखी. आणि मग नंतर मग ती म्हणाली की टुडे आय एम गोइंग टू टेक युअर इंग्लिश पिरियड, सिन्स मराठी मिस इज नॉट अवेलेबल टुडे, शी इज ॲबसेंट. सो नो मिस. मी म्हटलं मॅम मिस नाही, मिस म्हणायचो आम्ही कॉन्व्हेंटमध्ये, मिस
हमारे ना मराठी का पोर्शन बहुत बाकी है, तो वो प्लीज हमें करना पड़ेगा एट एनी कॉस्ट. अच्छा बाकी है तो मैम आप सिखाओ ना प्लीज. आय डोंट नो दॅट मच मॅम बट प्लीज यू विल. आणि मीच टीचरांना हे करतो, एनकरेज करतो की तुम्ही शिकवाल म्हणून. ओके 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 फाईन 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 फाईन. टीचरांनी ते बालभारतीचं पुस्तक घेतलं. गवताचं पात वाऱ्यावर डोलतं, डोलताना म्हणतं खेळायला चला नावाची कविता. मॅम दिस इज द पोएट्री. ओके. ते गवताच्या पाता वाऱ्यावर डोलता, डोलताना म्हणता खेळायला चला. आम्ही पण सेम तसं त्याच चालेल. गवताच्या पाता अशा पद्धतीने तो आमचा येस मी बेट जिंकलो. दुसरी एक टीचर आमची आहे ना हिस्ट्रीची होती, जी प्रचंड डेंजरस टीचर. तर ती हिस्ट्रीची एक टीचर होती आमची, ती पण प्रचंड डेंजर. आणि ती म्हणजे आल्याला इज्जतच करायची. म्हणजे आम्ही बॅक बेंचर ना, त्यामुळे अरे कमोन यू दॅट चांडल चौकडीज एटलीस्ट ट्राय टू गेट 35%. आपको तो कुछ सिरियसनेस नाम की कोई चीज है ही नाही. सतत चिडलेली असायची, सतत. म्हणजे कधी तिला हसताना मी पाहिलंच नव्हतं. मग मला चॅलेंज आलं की भाई आज इसको पीटी का लेक्चर लेके दिखा तू, तब मानूंगा तुझे, तब तू मतलब यू आर तू किलर आहे भाई. आणि यू वोंट बिलीव्ह मी, इतकं म्हणजे मॅम पीटी 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 मॅम पीटी प्लीज मॅम पीटी प्लीज. सगळं पोर्शन कम्प्लीट झालेलं आहे, प्लीज आम्हाला पीटीला. असं हे करून इतकं शेवटी ओके 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 फाईन गो गेट द कीज फ्रॉम पाटील सर, विल टेक यू टू द ग्राउंड. आणि आम्हाला ती ग्राउंडला घेऊन गेली. म्हणजे त्या दिवशी स्कूलमध्ये बापरे ह्या टीचरला तुम्ही पीटीचा लेक्चर घ्यायला लावलात, हे म्हणजे म्हणतात नाही सेंट झेवियर्सच्या इतिहासामधला अगदी सुवर्णाक्षरांनी कोरलेली गोष्ट असावी, माहितीये का. पण जर आज मी तुम्हाला विचारलं सर की आता हे तर स्कूलचे मेमिक्री झाले, आता जर कोणाचे मेमिक्री करायचे असतील तर ते कोणाचे करून दाखवाल मला आता? असं म्हणजे इंडस्ट्रीमध्ये काही कलाकारांचे कोणाचे? मला बघ म्हणजे अमोल पालेकरांची मी खूप मेमिक्री करायचो आम्ही कॉलेजमध्ये असताना. दरअसल बात ये है, आप जिससे अभी पॉडकास्ट में बात कर रहे हो ना, वो लक्ष्मण प्रसाद है. वो जो आने वाला था वो राम प्रसाद था. पर आप अभी किसके साथ बात कर रहे हो? आप लक्ष्मण प्रसाद के साथ बात कर रहे हो. क्या होता है, कांड वो करता है, भुगतना मुझे पड़ता है. व्हेरी नाईस. आणि अजून कोणाची? अजून शत्रुघ्न सिन्हा. मी खूप मेमिक्री सोडलेला तर जमाना झाला. अबे खामोश, जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, जिस आग से बारूद बने उसे विश्वनाथ कहते हैं. आप बेशुक 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 नंबर म्हणजे आय एम लाईव्ह असं बघते, असं एक्सपिरियन्स येतोय. आणि ग्रेट म्हणजे हे सुप्त गुण ऑलरेडी होते, तर ते कळायला तुम्हाला. एक्झॅक्टली. म्हणजे ते काय झालं, 10वीला सेंड ऑफ. आणि ना मी खूप रडत होतो सेंड ऑफच्या दिवशी, प्रचंड. आणि कपूर मिस आली. कपूर मिस वॉज लाईक की तिचा म्हणजे मी मानस पुत्रच होतो. हो. क्यों रो रहा है, तू पागल आहे क्या. आणि ती बाई प्रचंड स्ट्रॉंग, रॉक सॉलिड स्ट्रॉंग बाई ती. म्हणजे ती आयुष्यात कधी कपूर मिसला रडलेलं मी पाहिलेलंच नाही. म्हणजे क्यों रो रहे, तिच्या डोळ्यात पाणी. म्हटलं मैम मुझे पता नहीं मैं जिंदगी में आगे क्या करूंगा, मुझे नई स्कूल छोड़ के जाना है मैम. असं तसं. ते अरे पागल लड़के, भगवान ने इतना अच्छा टैलेंट दिया, हम सबकी मिमिक्री करता है, हम सबकी मिमिक्री, हम सबको हंसाता है, इतना ये करता है, स्कूल में सबको हंसाता है. तो जाके एक्टिंग ही करना तू सीधा, तेरे में टॅलेंट आहे, तू कर सकता है. रॅन्डमली तिथून मग तो डोक्यामध्ये, आणि तिथे ते डोक्यात होतं. आणि मग म्हटलं की ठीक आहे यार, आपण करू शकतो म्हणजे आयुष्यात असं काहीतरी. व्हेरी नाईस. म्हणजे तिथून कुठेतरी एक स्पार्क असा तो आला आणि त्याच्यानंतर सुरुवात झाली. पहिलं काम अभिनय क्षेत्रातलं प्रोफेशनली म्हणतेस? प्रोफेशनली पहिलं काम कृपा सिंधू नावाची सिरियल. हा, मी मराठी चॅनलवरती. आणि हे शिरीष लाटकर त्याचे लेखक होते. आणि एका एकांकिका स्पर्धेमध्ये शिरीष सर प्राथमिक फेरीचे जज म्हणून आले होते. आणि एका कॉलेजच्या म्हणजे क्लासरूम मध्ये आमची ती प्राथमिक फेरी झाली होती. आणि शिरीष सरांनी ते काम बघितलं आणि
तेव्हा इंजिनिअरिंगला होतो मी लास्ट इंजिनिअरिंग कॉलेज हो, म्हणजे हो. स्कूल नंतर इंजिनिअरिंग हो. कॉलेज असं. 11वी-12वी पण केली, डिप्लोमा पण केलं. ओके. पण प्रोफेशनल काम सांगतोय. शिरीष लाटकर तेव्हा जज म्हणून आले होते आणि त्यांनी काम बघितलं. ते म्हणाले की विपुल, तुमची एकांकिका तर फायनलला गेलीच आहे, नो डाऊट. तुझं नाव पण मी बेस्ट ऍक्टरसाठी रेकमेंड करतोय. पण तू आता कोणत्या इयरला आहेस? म्हटलं लास्ट इयरला शिरीष. आणि मी त्याच्या अगोदरपासून शिरीष लाटकर हे नाव मला माहिती ना, एकांकिका स्पर्धेपासून मी ते नाव ऐकत आलेलं आहे. तर मग म्हटलं शिरीष दादा समोर बसलेला आहे साक्षात आणि तो आपलं काम अप्रिशिएट करतोय. तर मग मी ते म्हणाले की मी म्हणालो त्यांना, मी लास्ट इयरला आता एक काम कर, तुझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं ना की एकदा येऊन भेट, मी ठाण्याला राहतो आणि आपण बोलूया मग. आणि त्यांनी मला त्यांचा पर्सनल नंबर दिला होता. आणि कसं आहे की तेव्हापासून एक डोक्यात हे आहे की उगाच एका मोठ्या व्यक्तीने, लेखकाने किंवा सेलिब्रिटीने नंबर दिला म्हणून सतत त्यांना फोन करून त्रास नाही द्यायचा. बरोबर. मी म्हटलं शिरीष दादा, मी ज्या दिवशी फोन करेन, ज्या दिवशी मी मुंबईत येईन आणि त्या दिवशीच तुला कॉल करेन बरोबर. आणि भेट, फक्त तेव्हा ओळख ठेव. अरे मी ओळख विसरणारच नाही तुझी विपुल, मी नाही विसरणार तुला. सो मग तिथून आल्यानंतर जॉब सुरू होता. एक दिवस असंच करू की नको करू म्हणून घाबरत घाबरत शिरीष दादाला फोन केला. म्हटलं शिरीष दादा, विपुल साळुंखे बोलतो. अरे बोल ना, मी नंबर सेव्ह केलाय तुझा. अरे म्हटलं वाव, असं असं आहे, येऊ कमी भेटायला? तर ते म्हणाले ये. गेलो आणि ते त्या दिवशी कृपा सिंधूचा एक एपिसोड लिहित होते, ज्याच्यामध्ये स्वामी प्रकट होतात. ते लाकूड तोड्याचं म्हणजे उद्धवाचा तो एपिसोड लिहित होते. ओके. ते कर्दळ वनामध्ये हा, नाही हा, का हा, ते आहे, हो. तो एपिसोड लिहित होते. मी दारातून एंट्री मारली, ते बघत होते माझ्याकडे. म्हटलं काय झालं शिरीष दादा? अरे नाही, मी बघतोय उद्धव चालत येतो माझ्याकडे. म्हटलं मला नाही कळलं. मग त्यांनी ते ह्याचा तो ते एपिसोड सांगितला आणि हे, आणि ते म्हणाले की तू अगदी, आणि मी खूप कडका होतो ग, आता जशी जी काही बॉडी आहे किंवा जेवढ्या शरीर यष्टी आहे, कॉलेजमध्ये प्रचंड कडका. ते म्हणाले तू लाकूड तोड्याच्या रोलला परफेक्ट जातोयस, मी तुझं नाव त्या ईपीला सुचवतो, तू जाऊन तिला जाऊन भेट. आणि ते माझं पहिलं काम. व्हेरी नाईस. तू स्वामी भक्त आहेस अगदीच. आणि पहिलं काम जे तुला मिळालं ते कृपा सिंधू कृपा ह्या सिंधू, मालिकेमध्ये. उद्धवाचं खरं आहे. तर स्वामींचा अनुभव मी तुझ्याकडे येणारच नंतर, पण त्याआधी अजून काही प्रश्न आहे. ते बिलकुल. म्हणजे ही सिरियल किंवा हे विश्वामध्ये एंट्री झाली Correct. असं मी म्हणेन अभिनयामध्ये, आणि जेव्हा ही सुरुवात झाली त्यानंतर घरी कशा पद्धतीने सांगितलं? कसं होता तो दिवस? अगं तो पण मी तुला बोललो ना, माझी लाईफ आहे ना प्रचंड फिल्मी, प्रचंड. म्हणजे तो पण एक किस्सा आहे. म्हणजे ना असं काही आयुष्यात काही घडण्यासाठी ना असं सगळं नाट्यमयरित्याच मला ते इधर क्रिएट करावं लागलं किंवा ते घडलं, असं म्हणू शकतेस तू. तर मी जॉब करत होतो एका IT कंपनीमध्ये आणि बरं चाललं होतं. म्हणजे इंजिनिअरिंग? हा, इंजिनिअरिंग केल्यानंतर मी, म्हणजे असं नाही की इंजिनिअरिंग अर्धवट सोडली, मी इंजिनिअरिंग प्रॉपर फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन आहे. मग इंजिनिअरिंग पूर्ण झालंय. त्याच्यानंतर मग येऊन मुंबईत आल्यानंतर मी 3 ते 4 वर्ष जॉब केले कॉर्पोरेट सेक्टरमध्ये. आणि तो करत असताना काय झालं की बरं चाललेलं, पगार चांगला होता, मस्त. त्यावेळेला 25 पासून स्टार्ट झालं होतं, 35 पर्यंत माझी सॅलरी आली होती. आणि त्या काळात 25-35 हो, अगदीच. आणि असं म्हण की 2009ला मी पासआउट झालो आणि 9 आलो आणि तसं लगेच कामाला लागलो मी. आणि त्यामुळे ते, आणि इन्सेंटिव्ह बऱ्यापैकी मिळायचे का चांगले, त्यामुळे बरं चालेल. घरी पण ते आकडा दिसायचा आणि त्यांची स्वप्न रंगवायला त्यांनी सुरुवात केलेली ग. आणि आता झालं, आता पुढच्या 5-1 वर्ष नंतर आपण घर घेऊ, अमुक घेऊ, तमुक घेऊ, त्यांचं सगळं प्लॅनिंग, मग लग्न विग्न. पण मग नंतर ह्या सगळ्यात म्हटलं अरे तुम्ही तुमचं प्लॅनिंग करताय, माझं काय? तुम्ही तुमची स्वप्न बघताय, व्हॉट अबाउट मी आहे ना त्या ह्याच्यामध्ये, मीच मेन आहे ना कल्प्रिट, मलाच हे सगळं करायचंय ना. आणि मग मी जॉब करत असताना काय व्हायचं अगं, मी ऑडिशन्स पण द्यायचो साईड बाय साईड. मी मुद्दामून माझी प्रोफाईलच IT सेल्स मध्ये घेतली होती. मी ऑफिस जॉब, डेस्क जॉब जर घेतला असताना तर मला ऑडिशनला जाता आलं नसतं. हा, फील्डवालाच घेतला, कारण की मग मी काय व्हायचं, त्याच्यामुळे ऑल ओव्हर इंडिया मला फिरायला मिळायचं सगळ्या गोष्टी. आणि मग मी ते IT सेल्सचं घेतल्यामुळे ऑडिशन्सला जायला मिळायचं मला, अंधेरी, आरामनगर त्या साईडला जेवढे ऑडिशन्स व्हायचे.
आणि मग नंतर आहे ना माझा एक मित्र आहे अमोल पाठारे म्हणून, तो आधी मी मराठी चॅनलमध्ये होता जॉबला, प्रमोज वगैरे हे करायचं. तर त्याची आणि माझी भेट एका शॉर्ट फिल्म फेस्टिवलच्या वेळेस झाली होती आणि मग त्याच्या मी सतत संपर्कात असायचो. आणि मग त्यांनी मला एकदा सांगितलं, मी त्याला बोललो की अरे मला म्हणजे काम असं बघायचं की मी जॉब सांभाळून ते करू काम शकत करेन. नाही. तर त्याने एकच गोष्ट सांगितली की विपुल, ऍक्टर जर फुल फ्लेज व्हायचं असेल तुला जॉब सोडावं लागेल. तुला तुझ्या कम्फर्ट झोन मधून बाहेर येऊन तुला फुल फ्लेज, नाहीतर मग हे जॉब करत करत या हे फील्डमध्ये सांगा. येणं वगैरे हे तू एकतर बीएसटी मध्ये जॉबला नाहीयेस किंवा तू कुठल्या बँकेत जॉबला नाहीयेस की ते सांभाळून किंवा बरोबर. त्याच्यामध्ये तुला त्या सवलती दिल्या जातात. बरोबर. पण असं तुझं काहीच नाही, तू प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करतोयस, त्याच्यामुळे तू 24 तास सर्व्हिलन्स मध्ये असतोस. म्हणजे कारण की माझे टीम लीडरचा हा हो गया इधर का मीटिंग, चल फिर आज मेरे को रिपोर्ट भेज जल्दी, असं ते व्हायचं. तर तो म्हणाला की मग तुला कम्प्लीट मग ते कॉर्पोरेट सोडून इथे ट्राय करावं लागेल. बरोबर. मला एकदम धडकीच भरली. म्हटलं असं सांगितलं मी काय करू भाई आता, म्हणजे हो, आणि घरी आणि घरी कसं सांगू मी. आणि मग त्या दरम्यान आहे ना 3 इडियट्स रिलीज झालं होतं आणि मी 3 इडियट्स मी आधी बघितला. आणि मग त्याच्यामध्ये जो फरहान कुरेशीचा जो सीन आहे बघ, माधवनचा त्याच्या वडिलांना तो वडिलांना कन्व्हिन्स ते सांगतो. करताना की मला नाही होतं इंजिनिअरिंग, मला नाही करायचंय, मला फोटोग्राफर व्हायचंय. हम्म. तर तो सीन मला इतका कनेक्ट झाला, म्हटलं की अरे यार आता 3 इडियट फिल्म मम्मी पप्पांना दाखवली पाहिजे आता. म्हणजे माझी घुसमट काय होते कॉर्पोरेट सेक्टरमध्ये हे मला त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल. पोचवायचं ते. तर मग मी मम्मी पप्पांना घेऊन गेलो. मम्मी पप्पा बहीण आम्ही 4 जण मॉलमध्ये गेलो, ती फिल्म बघितली. म्हणजे हम्म. तो सीन यायच्या अगोदर मी पप्पांना सांगितलं वॉशरूम मध्येच की पप्पा आता एक आहे ना महत्वाचा सीन येणार आहे, तर तो तुम्ही बघा आणि मला सांगा तो कसं झालेला आहे आणि मग आपण त्याच्यावरती बोलूयात. हम्म. तर मग पप्पा म्हणाले ओके फाईन. आणि मग तो सीन लागला आणि मग मी त्यांचा हातात आधी घेतला होता. आधी सैल होती, तर सैल मग घट्ट पकडत आणि ज्या मोमेंटला परीक्षित सहानी म्हणजे म्हणतात ना की तो बोलतो ना की वो लैपटॉप एक्सचेंज वापस लेगा की नहीं, अरे वो देखिए तुम्हारा कॅमेरा जो लेना है, तो सीन जिथे एंड होतं तिथं मी असं घट्ट पकडलेलं पप्पांना. आणि मग पप्पांना म्हणाल पप्पा माझी सध्या ही घुसमट होती, तो फरहान कुरेशी जो आहे ना तो मी आहे, तर मग मला द्या ना एक चान्स द्या ना. तर मी जास्त नाही मागत, मला फक्त 2 वर्ष द्या. 2 वर्षात जर मी नाही स्वतःला प्रूव्ह केलं तर मग आहेच की माझ्याकडे डिग्री आहे चांगली, जॉबचं माझं. आणि मग त्या कंपनी जी म्हणजे अशी कंपनी होती की तिथे मला म्हणजे त्या कंपनीचे बॉसच मला म्हणाले होते की उद्या तुझं नाही इंडस्ट्रीमध्ये काय झालं तर या कंपनीचे दरवाजे तुझ्यासाठी कायम ओपन आहेत, तू कधी येऊन जॉब करू शकतो. इतका विश्वास मी त्या कॉर्पोरेट सेक्टरच्या असताना त्या कंपनीचा कमवला होता. त्याच्यामुळे म्हटलं नाहीच हे झालं. तर मग म्हटलं पण असं नको राहिलं की मी ट्रायच केलं नाही पप्पा. बरोबर. तुम्ही मला काय म्हणाला होतात की तू आधी इंजिनिअरिंग कर, मग इंजिनिअरिंग झाल्यावर मग तुला काय करायचं ते कर. म्हणजे हा जो एक स्कॅम असतो ना आई वडिलांचं लहानपणापासून, बघ आता शाळा शिक मग काय नंतर आरामच आहे, मग शाळा शिकून झाल्यानंतर कॉलेज असतं, आता कॉलेज कर, कॉलेज केल्यानंतर मग आरामच आहे. कसलं काही आराम वगैरे काही नसतो आणि आयुष्यात. बाबांची रिॲक्शन काय होती त्यावेळेला? आणि पप्पा म्हणाले की ठीक आहे. आम्ही हॉटेलमध्ये गेलो, शांतच होते. म्हटलं मला 2 वर्ष द्या. 2 वर्षात जर नाही मी स्वतःला प्रूव्ह केलं तर मग मी परत जॉबला लागेन. म्हटलं तेवढं मी माइंडसेट माझं तेवढं मी रेडी केलेलं आहे. पप्पा म्हणाले ठीक आहे, दिले तुला 2 वर्ष. Okay. आणि मग लागलो मी जोमाने आणि ही कामाला. 2 वर्ष कशी होती? कारण त्यावेळेला ऑफकोर्स प्रेशर तर असणार, हो, कारण अगं. टाइम लिमिट. ते सगळं. आणि त्या 2 वर्षात माझं लग्न पण झालं होतं, सगळ्याच गोष्टी. हो. आणि म्हणजे पण लकीली तुला सांगू का, ते झालं, पप्पांशी बोललो आणि त्याच दरम्यान मला बालगंधर्व नावाची फिल्म मिळाली सुबोध भावेंची. आणि ती फिल्म त्याचं म्हणजे जवळजवळ एक महिन्याचं शेड्यूल भोरलं होतं आणि नंतर मग कोल्हापूरला परत एक 15-20 दिवसांचं शेड्यूल होतं. त्याच्यामुळे आणि बऱ्यापैकी पैसा मिळाला होता. म्हणजे त्या Okay. म्हणजे तो ह्याच्यामध्ये. विश्वास जो हा. होता तो मिळाला. पहिला सायनिंग अमाऊंटचा चेक मी पप्पांना दिला. हे बघा म्हटलं पप्पा असंही नाहीये की काही काम होणार नाहीये, म्हणजे आणि जे होणार ते फुकटही होणार नाही, त्याचा मोबदलाही मिळणार आहे. आता हा कमी आहे पण नंतर वाढत जाईल. आणि बरोबर. मग त्या दरम्यान मग मी इतके ऑडिशन्स दिले, इतकं हे केलं. आणि लकीली तुला सांगतो ना की
गौतम राजाध्यक्षांनी माझा पोर्टफोलिओ केला असल्यामुळे तेव्हा मी तुला जसं हो. शिरीष लाटकरांनी मला हो. एका स्पर्धेमध्ये हे केलं होतं, तसं गौतम राजाध्यक्षांनी एक एकांकिका स्पर्धा करत असताना ते तिथे त्यांचं कॉलेजचं फेस्टिवल होतं आणि तिथे फोटोग्राफीचं प्रदर्शन होतं, तर तिथे ते जज म्हणून आले होते. ओके. आणि त्यांनी विचारलं, चौकशी केली की इथून काही नाटकाचा आवाज वगैरे येतोय, काही चालू आहे का? तर ते त्यांनी सांगितलं ऑर्गनायझरने की बाजूला एकांकिका स्पर्धा सुरू आहेत म्हणून. तर मग मी जाऊन बघू शकतो का? तर ते सर आले, कारण की त्यांना म्हणजे थिएटर, ऑपेरा, नाटक हे त्यांचं जीव की प्राण. आणि काय बघ नशीब असतं की ती व्यक्ती माझ्याच एकांकिकेला आली आणि अशा सीन मध्ये आली की जो क्लायमॅक्सचा सीन होता आणि जो माझा सीन होता आणि जिथे म्हणजे म्हणतात ना की असं फाडून टाकलं होतं, म्हणजे पुल ऑन, म्हणजे म्हणतात ना की तो माझ्या एकट्याचा सीन असल्यामुळे. आणि त्याच्यामध्ये मी मुख्याचं कॅरेक्टर केलं होतं, मुकबधीर. हो, ते कॅरेक्टर. आणि मग नंतर ते सगळं झालं आणि बरं आपण मॅनिफेस्ट करतो बघ. आपण आजकाल तर सध्या हो हो हो, यू वोंट बिलीव्ह, मी गौतम राजाध्यक्षांना अगदी 5वी-6वीत असल्यापासून त्यांचं आहे ना चंदेरी मासिकामध्ये त्यांचे आर्टिकल्स यायचे. हो. परत सकाळमध्ये खूप साऱ्या ह्याच्यामध्ये त्यांचे आर्टिकल्स यायचे. मी ते आर्टिकल्स त्याची कात्रणं काढून ठेवायचो. मला आय डोंट नो, म्हणजे मला माहित नाही, पण मला त्यांचं काम, त्यांची लिखाण शैली, त्यांची फोटोग्राफी प्रचंड आवडायची. पण त्यांनी खूप लोकांचे फोटो काढलेत ग. माधुरी दीक्षित तर त्यांची म्हणजे फेवरेट, लता दीदी त्यांच्या फेवरेट, तर त्यांचे सगळे, आशाताई त्यांच्या फेवरेट, आणि त्यांचे फोटोज. आणि हे मी ना बघायचो. आणि कुठेतरी त्यावेळेला स्कूलमध्ये असताना एक हे होतं की एक दिवस गौतम राजाध्यक्ष माझेही फोटो काढतील. काहीच नाही ना, काहीच फक्त नाही. मनात तो विचार होता. काही नाही, फक्त एक थॉट युनिव्हर्सला तो दिलेला आहे. आणि बघ तुला सांगतो, ती त्या एकांकिकेला त्यांनी, ते माझ्याच एकांकिकेला यावे, मला बॅक स्टेजला येऊन भेटाय, अरे ते मूकबधिराचं ज्यांनी काम केलेलं बघ, मला त्याला भेटायचं. ते भेट. आणि ना मी भिकाऱ्याचं होतं ते कॅरेक्टर, मला अगदी चिखलात वगैरे माखलेलं वगैरे असं तसं येते. आणि ना मला नंतर मित्र तिकडचा जो ऑर्गनायझर होता, मला अरे विपुल्स, म्हणजे म्हटलं काय झालं? अरे तुला भेटायला कोणतरी, कोण? गौतम राजाध्यक्ष. हा? आणि मी ठप्प दिवशी तिथे कोसळलो, म्हटलं द गौतम राजाध्यक्ष. जे मॅनिफेस्ट केलं होतं ते रिअल मध्ये जेव्हा आलं तेव्हा समोर त्या माणसाला, आय स्वेअर तुला सांगतो माधवी, ती अशी ती शाल पांघरलेली, ती अशी ती अतिप्रचंड गोड व्यक्तिमत्व समोर. आणि ते असे असे मला काय, मला सुचतच नव्हतं. मिठी मला जवळ, तर हे असे घाणेरडे कपडे, तो गेटअप होता, काय काय करू. मी पाया पडलो त्यांच्या. आणि मला बोलायलाच येत, मी आत्ताही तो किस्सा सांगताना मला इतकं भरून येतोय ना. होल्ड ऑन, सगळ्यात पहिला आधी शांत राहा. मी त्यांच्या आवाजातच तुला सांगतोय, म्हणजे ते मोकळा श्वास घे, एकदम काम डाऊन डार्लिंग, यू डिड अ व्हेरी फॅब्युलस जॉब, जाऊन तोंड धुवून ये. कसं कसं गेलो बाथरूम मध्ये, अगदी अणवणीच होतो, धड गेलो, तोंड धुतलो वगैरे. तर गौतम राजाध्यक्ष समोर थोबडा दाखवायचा आपला, केस मी सगळे केलं. आणि मग नंतर, देअर यू आर, तू खूप छान काम केलंयस. म्हटलं थँक्यू सो मच सर. सो मग मी काय माहिती, मी ते ना म्हटलं सर, आय डोंट नो, मला फ्युचरमध्ये मला ऍक्टरच व्हायचंय आणि माझी खूप इच्छा आहे की एक दिवस तुम्ही माझे फोटोग्राफ काढेल, असं ते. हा म्हटलं हो, मला म्हणजे मी असं स्वप्न बघितलं, मला माहिती आहे तुमचे पोट. आणि त्यावेळेस म्हणजे माझा भाऊ जो तेव्हा ऍक्टिंग मध्ये स्ट्रगल करत होता, मावस भाऊ, त्यांनी मला सांगितलं की त्यांनी 90s का 80s मध्ये सरतनं विचारलं होतं, 85,000 तेव्हा सांगितले होते त्यांनी. म्हटलं आपल्याला परवडणार नाहीये. म्हटलं मला सर, माझी इच्छा आहे फक्त, पण मला माहितीये मला ते नाही परवडणार आहे. कोणी सांगितलं? व्हॉट आर यू डुईंग राईट नाव? म्हटलं सर, आय एम एन इंजिनियर, म्हणजे लास्ट इयरला आहे. ओके, डू वन थिंग, तुझं इंजिनिअरिंग कम्प्लीट कर, चांगले मार्क्स पाड, हा माझा नंबर आहे. त्यांनी त्यांचा लँडलाईन घरचा नंबर दिला. तिथून आल्यानंतर मला फोन करायचा आणि भेटायला यायचं.
तुम्ही शब्द अगं पण मी नाही आल्यानंतर मी कुठे पहिलं मी शिरीष दादाला फोन केला, ते काम झालं माझं. ह्यांना फोन करायला कशी हिंमत होणार ग? ज्या माणसाने अगं एवढे दिग्गज काम, रणबीर कपूर पासून सगळ्यांचे फोटो काढलेले आहेत, त्या माणसाला मी कसं काय फोन करू? माझी 6 महिने तर फक्त हिंमत एकवटायला झाली माझी. गौतम राजाध्यक्षांना फोन. आणि मग एक दिवस तेव्हाची गर्लफ्रेंड त्याची बायको नम्रता माझी, ती मला म्हणाली तू वेडा आहेस का रे? गौतम राजाध्यक्षांनी नंबर दिले, तू फोन कर, नाही तर विसरून जातील ते तुला. आणि मी केला यार फोन त्यांना. आणि किती महिन्याने? 6 महिन्यानंतर नंबर बिंबर देऊन जॉब बी करत होतो, सगळं हे करत होतो. हॅलो. आणि तसा तो फोन, आणि आय वॉज लाईक, तो हॅलो म्हणजे मी आयुष्यात विसरू शकत नाही. म्हटलं सर, विपुल साळुंखे बोलतोय, माझी मेमरी जरा हे वीक आहे. कोण? म्हटलं सर, एकांकिका स्पर्धा तुम्ही मला भेटला होता बॅकस्टेजला येऊन वगैरे. अरे तू आत्ता फोन करतोयस मला? म्हणजे त्यांनी हे सांगितलं, तू आत्ता? म्हणजे तू कधी झालं इंजिनिअरिंग कम्प्लीट? म्हटलं कम्प्लीट होऊन झालं, मी आता जॉब करून 6 महिने झाले सर. वेडा आहेस रे वेडा. मग त्यांनी मला एक दिवस दिला, त्यांचा घरचा पत्ता दिला, पेन आणि पेपर काढ. मग ग्रँड युजिस रोड टाउन मध्ये साऊथ बॉम्बेला त्यांचं घर आहे. घर नाही, ते मंदिर आहे माझ्यासाठी. तर हा पत्ता आहे, ह्या वाजता मला येऊन भेट. नॉनव्हेज खातोस का? म्हटलं हो खातो सर. ठीक आहे, मग आपण जेवता जेवता बोलूयात. आणि मग मी त्यांच्या घरी गेलो. माधवी म्हणजे एक बोलतात ना की असं आपण मंदिरात एंटर करताना जो एक ऑरा असतो ना, त्या देवाचा ऑरा, तसं त्या माणसाचा ऑरा. त्यांच्या त्या युजिस रोडवरच्या घरात एंट्री खालून केले. एकतर ती जुनी वास्तू, सगळे ऑपेराजचे ते पोस्टर्स जुने सगळे ह्याचे, ते सगळे पोस्टर्स आणि ह्या सगळ्या गोष्टी. सरांनी दार उघडलं आणि मग त्यांना भेटलो मी. प्रचंड कडका ग म्हणजे. आणि तुला खरं सांगू का की ना, मराठी ऍक्टर जे मुलं असतात ना, ज्यांना ऍक्टिंग मध्ये करिअर करायचं, त्यांचं काय असतं की हा भाई एकांकिका, मग राज्यनाट्य स्पर्धा, मग त्याच्यानंतर एखादं व्यावसायिक नाटक, मग सिरियल, मग सिनेमा. हा एक त्यांचा एक ट्रॅक त्यांचं ठरलेलं. माझ्या डोक्यात तेच होतं की हे असं करायचं, एकांकिका स्पर्धा करायच्या. आणि मग ती स्पर्धा करत असताना आपल्याला कुणीतरी एखादं मराठीतले प्रथितयश निर्माते, दिग्दर्शक आपलं काम बघतील आणि आपल्याला त्यानुसार कामं देतील, हे असा एक स्वप्न. पण मग हे जेव्हा मी त्यांना सांगितलं, तर त्यांनी आधी उभं केलं, साईड प्रोफाईल, ही प्रोफाईल, सगळं. अरे नाकी डोळी नीटच आहे तुझं, तू मॉडेलिंग का नाही ट्राय करत? म्हटलं सर, अहो म्हटलं बघितलं का माझ्याकडे? म्हटलं मी कसं मॉडेलिंग करेल ना, माझ्याकडे धड बॉडी आहे ना, माझी हाईट फक्त 5'8" आहे. म्हटलं 6 फूट पण नाहीये. कोण म्हणाला मॉडेलिंगला 6 फूट हाईट लागते? जाहिराती तर करूच शकतोस ना तू. म्हटलं सर मी विचारच नाही केला. मग कर. अरे इथेच तर तुम्ही मराठी मुलं चुकता. करायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे. तुम्ही लोकांनी या ना. अरे हे सगळे नॉर्थ मधली मुलं इथे मुंबईत येऊन कामं करतात, सगळ्या गोष्टी बघ आज ते कुठल्या लेवलवर आहेत. मग मराठी मुलगा इथे राहून तू मुंबईतला असून तू प्रयत्न जर करणार नसशील, म्हणून तुला खरं सांगू ते फिअर ऑफ फेल्युअर हा जो एक प्रत्येक मराठी ऍक्टर मध्ये म्हणजे होत करू कला स्ट्रगलर ऍक्टरकडे जो एक असतो ना, फिअर ऑफ फेल्युअर. तर त्या दिवशी माझा तो फिअर ऑफ फेल्युअर निघून गेला. त्यांनी मला प्रचंड, ते म्हणाले की मी आता पुढचे 6 महिने देतोय विपुल तुला, तर त्या 6 महिन्यामध्ये प्रॉपर जिम करायची, प्रॉपर स्वतःला ग्रूम करायचं, दर महिन्याला मला येऊन तुझा प्रोग्रेस दाखवायचा, आणि मग मी ठरवेन तुझे फोटोज कधी काढायचे. किती छान, एवढे छान मेंटर मिळाले. म्हणजे मी म्हणेन की त्यांनी एक रस्ता दाखवला. ऍब्सोल्युटली. खूप छान. इथून मला प्रश्न विचारायचा वाटतो की त्यांनी ऍड फिल्म्स जसं सांगितलं, आणि आतापर्यंत तुम्ही 100हून अधिक ऍड फिल्म्स केल्या. स्पेशली मी म्हणेन राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर. एक कलाकार म्हणून कसा अनुभव होता त्यांच्यासोबत काम करताना? सचिन तेंडुलकरचं तर म्हणजे म्हणतात ना की आपण सगळं म्हणजे लहानपणापासून डाय हार्ड फॅन. राहुल द्रविड किंवा सचिनच्या ऍडचा किस्सा, मी मुरंबा सिरियलचं शूट करत होतो आणि रणजित गुगळे जे प्रोड्युसर होते त्या ऍडचे, तर रणजित दादाचा फोन आला मला
की अरे विपुल, म्हटलं हां सर, बोला ना, खूप दिवसानंतर आपलं बोलणं झालंय. म्हटलं सांगा. अरे असं असं एक आहे प्रोजेक्ट. म्हटलं ओके. आणि मला काम करायचंच होतं रणजित दादा बरोबर ॲट एनी कॉस्ट. कारण की लॉकडाऊनच्या काळात त्यांनी ज्या ब्रँड फिल्म्स केल्या होत्या ना, वरुण नार्वेकर डिरेक्टर वगैरे, त्यांच्याबरोबर त्यांची जी जबरदस्त टीम आहे ग त्यांची, त्यांना घेऊन जी कामं केली होती ना, मला काही करून त्यांच्या टीममध्ये त्यांच्या टीमचा हिस्सा व्हायचा होता, त्यांचं एक हे करायचं होतं. तर मग ते म्हणाले की अरे असं असं आहे आणि आमची टीम आहे ना, म्हणजे त्यांना एका रोलसाठी त्यांना तूच हवा आहेस. म्हटलं ओके फाईन. म्हटलं काय आहे? अरे नाही, चितळेची ब्रँड फिल्म करतोय. म्हटलं गुड, चालेल. आणि म्हटलं ठीक आहे मग, काही हरकत नाही. मी तोपर्यंत असं नॉर्मल. आणि सचिन तेंडुलकर असणार आहे. हो, येस. अरे पुढचं ऐक तर. नाही नाही, हो हो हो, मी करणार. सचिन तेंडुलकर काही असू देत, बाजूला उभं कर, मी करणार. अरे पण सचिन तेंडुलकरच्या पीएचं कॅरेक्टर. म्हटलं करणार डेफिनेटली, वाय नॉट. पण डायलॉग खूप कमी असतील किंवा नसतील, चालेल. बजेट एवढे एवढे, चालेल. सचिन तेंडुलकर म्हटल्यावर कोण नाही म्हणणार आहे ग. आणि तो अनुभव कसा होता, म्हणजे समोर सचिन तेंडुलकर अमेझिंग. म्हणजे इन रिअल लाईफ. इथे मुंबईलाच हो. टाउन मध्ये शूट होतं त्याचं. आणि तो एक सगळा तो माहोल, हा, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर येणार म्हटल्यानंतर त्या पद्धतीचाच तो माहोल, ते सगळे बॉडीगार्ड्स आणि सगळ्या गोष्टी. आणि त्या ह्याच्यामध्ये अशी उडती उडती खबर आली की फक्त एकच फोटो आणि एकच ऑटोग्राफ मिळणार, सेल्फी अलाउड नाही किंवा असं नाही ते. आणि माझं असं झालेलं की कधी एक फोटो घेतोय, कधी एक फोटो. आणि माझ्या बायकोचे कंटिन्युअस, भेटलास का तू त्याला, व्हॉट्सअपवर भेटलास का, फोटो घेतलास का, अमुक घेतलास का, तमुक घेतला. अगं म्हटलं हो थांब, मलाच खूप प्रेशर आलेलं एकतर. आणि आमचा सीन झाला आधी. सचिन सरांबरोबर ओळख झाली, जुजबी ओळख झाली, वरुण सरांनी ओळख करून दिली, अमुक तमुक सगळं झालं. ओके फाईन. आणि ते पहिल्यांदाच हॅलो हॅलो विपुल, सचिन तेंडुलकर सोबत बाजूला. आणि म्हणजे ज्याला भेटायला लोक हजारो लाखोची तिकीट घेऊन ते पण लांबून बघतात, माणूस माझ्या बाजूला उभा आहे तिथे आणि मी काम करतोय. आय एम शेअरिंग अ स्क्रीन स्पेस विथ द सचिन तेंडुलकर. तर पहिला सीन झाला आमचा, ओके सगळं हे झालं. आणि काय झालं का, नंतर नंतर आहे ना, म्हणजे पॅकअप होण्याच्या जवळपास आलेलं होतं. कारण की बाकीचे जे सीन्स होते की ज्याच्यामध्ये सचिन सरांचे जेवढे क्लोज झाले सगळ्या गोष्टी, बाकीचे मग त्यांचे ड्यूप बोलवून मग ते त्यांचे हे पाठीमागचे जे शॉर्ट्स होते ते ड्यूप बरोबर करणार होते. आणि म्हटलं आता जाणार. आणि एका पॉइंटला काय झालं की पुढचा सीन लागेच तोपर्यंत आम्हाला बऱ्यापैकी टाइम होता. तोपर्यंत जर नॉर्मल हाय हॅलो, इथली तिथली ओळख झालेली होती, बोलणं झालेलं होतं. आणि म्हटलं चला विपुल. आणि मी आणि सचिन तेंडुलकर आम्ही दोघच जण होतो तिथे उभे. आणि बघ त्यांचं हे बघा, म्हणजे त्यांना सांगितलं होतं की नेक्स्ट सीन लागेच तोपर्यंत, लाइटिंग होईस तोपर्यंत तुम्ही सर रूम मध्ये किंवा व्हॅनिटीमध्ये बसू शकता. ते म्हणाले की नाही, परत मी जाणार, परत सगळं म्हणजे हे होणार, त्यापेक्षा मी इथेच थांबतो, बेटर आहे की आपलं काम लवकर होईल. म्हणजे हे प्रोफेशनलिझम त्या माणसाचं. ते तिथेच थांबले होते, मी तिथेच बाजूला उभा. मी मग आता कसा विषय काढायचा किंवा हे करायचं. आणि मग नंतर मग एक त्यांचे ना कर्ली टेल्स काय कुठलं तरी एक पॉडकास्ट मी पाहिला होता की ज्याच्यामध्ये दादरच्या त्या शिवाजी पार्कातल्या वडापाव बद्दल त्यांनी डिस्कस केलेलं होतं. असंच जनरल हा विषय. तर मग ते म्हणाले की हो रे, आधी मग ते पण खुलायला लागले. मग आधी खूप म्हणजे हे व्हायचं, आता काय आणून घरी आणायच तोपर्यंत ते थंड होतात. मग कधी कधी आपलं जाऊन खातो, पण तो वडापाव त्याची चव नाहीये कशाला. वडापावचा विषय मग नॉर्मली. मग एका पॉइंटला सचिन सरांनी विचारलं की तुम्ही काय करता. म्हटलं मी असे मुरांबा नावाची सिरियल चालू होती. ओके ओके. मग माझी आई बघत असेल किंवा माझी बायको बघत असेल, दे आर मच इन टू डेली सोप्स अँड ऑल. मला एवढं माहिती नाहीये. मग त्यांनी विचारलं की एका दिवसात म्हणजे डेली सोपचं किती साऱ्या डेली सोपचं शूट होत असेल एका दिवसात ऑल ओव्हर मुंबई. म्हटलं भरपूर. म्हटलं सर ऑलमोस्ट जेवढे 5-6 चॅनल्स चालू आहेत
त्या चॅनलवरच्या बऱ्याच सिरियल्स आहेत, त्याचं शूट ऑल ओव्हर, म्हणजे काही शूट तर कोल्हापूर आणि साताराच्या इथे पण चालतं. म्हणजे इतकं त्यांनी चौकशी केली. आणि तुला सांगतो, निघताना पॅकअप झालं, मी सचिन सरांना भेटायला, सचिन सर निघतोय, कसं जाणार आहेस म्हटलं, आता काय नाही, ओला किंवा उबर वगैरे करेन. म्हणाले, वेडा आहेस का, वेस्टर्न साईडला केवढं ट्रॅफिक असेल, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला, गो बाय ट्रेन ना, इथे जवळच महालक्ष्मी स्टेशन आहे, पटकन जाशील घरी. अरे हा माणूस काय, म्हणजे तर तो डे एकदा तुझ्या लाईफ मधला वेगळाच असेल ना, माय मेमोरेबल. गुडनेस, पटकन जाशील घरी, महालक्ष्मी बाजूलाच आहे. हे सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड सर यांच्यासोबत राहुल झालं. द्रविड आता लास्ट इयर त्यांच्यासोबत एक नोव्हेंबर डिसेंबर मध्ये ती ऍड फिल्म केली, फर्टिलायझरची होती. आणि म्हणजे नंतर नंतर इंडस्ट्रीमध्ये अशी ख्याती झाली. म्हणजे मला सुविता दत्ते मला नेहमी म्हणते, तू काय फक्त काय क्रिकेटर बरोबरच जाहिराती करतोस का रे, असं. तर व्हेरी डाऊन टू अर्थ. म्हणजे राहुल द्रविडला द वॉल का म्हणतात ना, ते त्या माणसाला प्रत्यक्षात भेटल्यानंतर कळालं. म्हणजे एकतर मी तुला बोललो ना की फील्ड सोडूनच जात नाहीत ही लोक. बरोबर. म्हणजे जसं सचिन सरांचा जो किस्सा सांगितला की ते म्हणाले की पुढची लाइटिंग वगैरे होईस तर पण परत जा, परत येत, त्यापेक्षा बेटर मी इथे थांबतो, पटकन आवरा. तसंच राहुल सरांचं पण तेच झालं की एका सीनला म्हणजे ते लहान मुलांच्या ह्याचा म्हणजे मॅथचा एक सिक्वेन्स होता, तर ते फक्त त्यांना तो एक ट्रॉली शॉट घ्यायचा होता आणि आमची व्हॅनिटी खूप लांब होती ग्राउंड पासून. तर मग नंतर मग ते म्हणाले की राहुल सर, आप वैनिटी में जा सकते हैं, आप और बाकी के आर्टिस्ट, आप मतलब हम लोग आप शॉट होने के बाद बोलेंगे. ते म्हणाले की अरे लुक एट द वैनिटी, वहां तक जाऊंगा मेरा आधा एनर्जी उधर जाएगा, आने तक वापस आधा एनर्जी, सो बेटर है आई वेट, मैं टेंट में रुकता हूँ और वहां पे हम लोग जब आपका हो जाएगा मुझे बुला लेना. अरे सर पर आप टेंट में, प्रॉब्लम नहीं है, मैं और मेरे आर्टिस्ट, मग राहुल सर आणि अजून एक ऍक्टर मंगेश म्हणून खोपकर, आम्ही असे तिघ जण त्या टेंटमध्ये बसलेलो. जनरली मग राहुल द्रविड खूप सुंदर मराठी बोलतात. येस. तर मग त्यांनी आमचं विचारलं की मग तुम्ही काय काय करता. मग सांगितलं मग असं तसं हे ते सिरियल, फिल्म्स वगैरे, अमुक तमुक. थिएटर वगैरे करता की नाही तुम्ही. हा म्हटलं हो, थिएटर शिवाय तर म्हणजे हेच नाही. या क्षेत्रात येण्यासाठी पहिला जो हे आहे वर्ग आहे तो थिएटरचाच आहे. म्हटलं तिथेच तर सगळं थिएटर केलेलं आहे. मग आता नाटक सुरू आहे कुठलं. म्हटलं नाही सर आता नाहीये. म्हणजे ह्या जनरल गप्पा आमच्या, म्हणजे बेसिक. आपल्याला असं वाटतं ना की ही लोक भेटल्यानंतर काय बोलतील किंवा काय हे ते. पण आज जर का ऑब्झर्वेशन, म्हणजे आपण जेव्हा कोणाला भेटतो तेव्हा आपण थोडंसं जज किंवा ऑब्झर्व करतो, तर ह्या दोघांना एक ऑब्झर्वेशन मधून काय एक वेगळं तू शिकलास असं मी म्हणेन. तेच तुला बोललो ना, मैदान सोडायचं नाही बाई, काही होऊ दे, मैदान छोड के नाही जाणे का. म्हणजे काही एक तुम्हाला म्हणजे म्हणतात ना की तेच आपल्याला लागू पडतं. आणि दुसरी गोष्ट इज लाईक हंबलनेस. आमिर खानच्या जावयाचं एक त्याच्या इन्स्टावरती ना एक बायोवरती त्यांनी लिहिलंय, बी हंबल ऑर एल्स प्रोग्रेस थांबल. तसं येतंय की नाही ते हे ह्या लोकांकडून तोच, म्हणजे त्यांच्याकडून घेण्यासारखीच गोष्ट, डटे रहना है ग्राउंड पे आणि हंबल राहायचं बस. खूप छान. हे तुझे फॅन मुवमेंट Absolutely. झाले, पण तुझे सुद्धा अनेक फॅन्स आहेत. म्हणजे आतापर्यंत जसं मगाशी असो की ऍड फिल्म्स असो, मॉडेलिंग असो, मुरांबा सिरियल किंवा समांतर 2 वेब सिरीज सुद्धा, एखादी फॅन मुवमेंट तुला आठवते? खूप. म्हणजे आपण असं विचार करतो ना की आपलं पण असं म्हणजे कुणीतरी स्केच करावं एखाद्या फॅनने किंवा हे. तर आहे ना, ज्या गोष्टी मी अशा इमॅजिन किंवा ज्या गोष्टी मी अशा मॅनिफेस्ट केल्या त्या सगळ्या घडलेल्या आहेत. म्हणजे सगळं. आणि माझ्या नवऱ्याची बायको सिरियल करत असताना ना, त्याच्यामध्ये एक सीन असं होता की तिथे सिरियलमध्ये वडिलांना हार्ट अटॅक आलेला असतो आणि घरून सतत फोन येत असतो आणि बायको तू फोन कट करते आणि मला त्याचं काहीच कल्पना नसते. आणि हार्ट अटॅक येऊन मग बाकीचे ते ऍडमिट करतात येते आणि आम्ही हनीमूनला किंवा फिरायला आलेलो असतो बाहेर
आणि मग जाऊन बघितल्यानंतर मग मला ते हे कळतं सगळ्या गोष्टी. तर ना एक फॅन असे भेटले होते की त्यांनी ना इतकं झापलं होतं मला, तुला लाज वाटते का, वडील तिथे मरणाच्या दारात आहे आणि तू बायको बरोबर मजा करतोयस. किती भूमिकेशी हा, आणि ते आजोबा लाईक की मग नंतर त्यांच्या बरोबर ती जी हे होती त्यांची सून होती, सॉरी सर ते तुमची माझ्या नवऱ्याची बायको सिरियल बघतात ना, त्यांनी ते एकदम त्यांना खूप ते हे झालं, रिलेट झालं आणि त्यांनी ते म्हणजे कनेक्ट म्हटलं यार ही दिस इज लाईक हे खूप खरं खरं म्हणजे चला म्हणजे आपल्याकडून थोडंफार बरं काम झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर एक मुरंबा सिरियल सुरू झाल्यानंतर एक फनी किस्सा आहे, म्हणजे म्हणतात ना की त्याच्यामध्ये मुरंबामध्ये जानू बेबी म्हणजे आमचं जे कॅरेक्टर, मी आणि स्मिता शेवाळे माझ्या ऑपोजिट होती आणि फार गोड आणि लवली कपल होतं ते दाखवले त्या याच्यामध्ये. आणि मी खूप काळजी घेतो म्हणजे बायकोचे खूप लाड पुरवणारा आणि अशा टाईपचा तो नवरा दाखवलाय. तर ना एकदा असंच मी पुण्याला चाललो होतो एका इव्हेंटला आणि मला माझ्या मागे एक कपल बसलेलं होतं, नवरा बायकोच होते. आणि मग हॉल्टला, तुला माहिती हॉल्टला गेल्यानंतर बरेच मराठी लोक महाराष्ट्रीयन लोक भेटतात आपल्याला आणि आपल्यावर फोटोज येते. ती मागे चल तू चल, आणि मग ती आली मला म्हणाली की सर ह्याला जरा समजावून सांगा ना, तुम्ही कसं तुमच्या जानूची काळजी घेता तसंच माझे पण लाड करायला सांगा ना ह्याला. आणि हे बघा तुम्ही जशी मिशी ठेवली ना तशी मी ह्याला पण मिशी ठेवायला सांगितलं. तो मला म्हणाला अहो सर माझी चांगली बियर्ड होती, दाढी होती, मला दाढीवरून मिशीवर आणले बायकोनी फक्त तुमच्याकडे बघून. आय वॉज लाईक यार दिस इज द मोमेंट. म्हणजे हे आपण कमवलेलं आहे आणि हे आता आपण झालीये, सुरुवात झाली आहे. तोपर्यंत म्हणजे तुला खरं सांगू का की छोटे मोठे रोल सिरियलमध्ये कॅमिओ किंवा अमुक तमुक शेजारी किंवा असं हे करून चाचपडणं होतं. पण मुरंबामुळे मला एक फेस व्हॅल्यू मिळाली. मी कायम म्हणजे मुरंबा आणि स्टार प्रवाहाचं कायम ऋणी याच गोष्टीसाठी राहणार आहे की लॉकडाऊनच्या काळामध्ये माझ्याकडे आलेली ही सिरियल आणि या सिरियलमुळे मला मिळालेलं म्हणजे म्हणतात ना की म्हणजे सगळ्याच ऍस्पेक्टनी म्हणजे माणूस म्हणून मला खूप म्हणजे बदलवलं या सिरियलनी. मला फिजिकली, फायनान्शियली, मेंटली, इमोशनली उभं राहायला शिकवलं या सिरियलने. त्यामुळे मी आयुष्यात आनंद नावाचं जे कॅरेक्टर उर्फ बेबी, आनंदला मी कधीच विसरू शकत नाही. कधी उद्या म्हणजे मी कितीही मोठ्या प्रोडक्शन हाऊस बरोबर किंवा किती अजून भरपूर कामं करू देत किंवा आनंद माझ्यासाठी ना टर्निंग पॉइंट होतं लाईफ. काय शिकलास आनंद कडून जर मी विचारलं? म्हणजे तुला खरं सांगू का, मी जसा आता आहे विपुल आहे ना रिलेट कर, तसाच आनंद आहे. सेम मिरर इमेज, काही वेगळं नाही. फक्त आधी विपुलला दाढी होती, बियर्ड होती, आनंदला मिशी. पण बाकी आनंदचा स्वभाव तो पॉझिटिव्ह आहे प्रचंड. तो गिव्हअप करत नाही. तो म्हणजे कितीही म्हणजे आनंद हे कॅरेक्टर असं होतं की ज्याला वडील खूप बोलायचे. तो पेंटर असतो, तो आर्टिस्ट असतो, त्याच्या चित्रकलेवरून ह्याच्यावरून त्याला खूप बोलायचे, पण त्याचं तो कधीच डगमगला नाही. तो कधीच त्यांनी हार मानली नाही किंवा कधीच हे नाही. त्यांनी त्याच्या बायकोवर प्रचंड प्रेम केलं, त्यांनी त्याच्या मुलावरती प्रचंड प्रेम केलं. तर सेम म्हणजे जसं विपुल घरी आहे तसंच मला तो आनंद तिकडे करायचा. रिअल टू रिअल वाला विपुल. ऍब्सोल्युटली. मी जसं म्हणाले की मॉडेलिंग, ऍड फिल्म्स, मुरांबा मालिका किंवा थिएटर असो किंवा समांतर वेब सिरीज असो, असं कुठला एक मुद्दा किंवा एक भूमिका तुला वाटते की जी तुझ्या करिअर लाईफ मधली टर्निंग पॉइंट होती आणि तिने आज हा विपुल साळुंखे घडवलाय? समांतर 2 मधला ऍडव्होकेट विपुल देव. म्हणजे लॉकडाऊन सुरू होतं आणि जस्ट पहिला लॉकडाऊन थोडा शिथिल झाला होता आणि तुलाही माहिती लॉकडाऊन मध्ये सगळी कामं बंद झाली होती यार. आणि आता काय, आणि तेव्हा तानपोरग आर्यन जस्ट जन्माला आला होता. आर्यन इज अ लॉकडाऊन बेबी. आणि एक साधारण ऑगस्ट सप्टेंबरच्या काळात मला फोन आला. शंतनू भाके, सुनील सरांचा आधी फोन आला, सुनील देसाई जे माझे मॉडेल कोऑर्डिनेटर. तर त्यांचा फोन आला की विपुल अरे असं एक आहे शंतनू भाके म्हणून कास्टिंग डिरेक्टर, त्यांच्याबरोबर मी काम करतोय, तर समांतरच्या सीझन 2 साठी आम्ही विचार करतोय तुझा, तर एक ऑडिशन पाठवशील का? म्हटलं हो सर पाठवेन ना, का नाही पाठवणार म्हटलं, ऑफकोर्स पाठवणार. आणि ते ऑडिशन आधी स्टार्टिंगला होतं पत्रकाराचं.
जर्नलिस्टचं. हां, जे माईक घेऊन वगैरे हे करतात ना. तर मग बायकोला म्हटलं की बायको काही असू देत, बायको और बाय क्रूक आपल्याला हे काम मिळवायचंय. आणि मग ते केलं. ते झालं, ते ऑडिशन चांगलं झालं. ते पाठवलं सुनील सरांना, पण सुनील सरांनी शांतनूला पाठवलं. मला मग शांतनूचा फोन आला पर्सनली बाकी. तो म्हणाला की विपुल ऐक ना, हे तर ऑडिशन चांगलं आहे, पण आता त्यांनी सांगितलंय प्रोडक्शन हाऊसला तुझं ऑडिशन आवडलं. ते म्हणाले एवढ्या छोट्या रोलसाठी त्याला नको कन्सिडर करायला, आपण एक हे ॲडव्होकेटचं देऊन बघूयात का त्याला. तर एक तुला पाठवतोय, ते मला जरा करून पाठवशील का. म्हटलं हो पाठवेन. आणि ते खरंच मोठं होतं ग ते ऑडिशन आणि हे. आणि मग त्याचं ब्रीफिंग वगैरे सगळं त्यांनी दिलं, सगळ्या गोष्टी झाल्या, सगळं काही झालं. आणि मग मी ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली. फर्स्ट ड्राफ्ट आला, त्याच्यामध्ये काही चेंजेस. सेकंड ड्राफ्ट पाठवला, त्याच्यामध्ये काही चेंजेस. असं करत 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 तुला सांगतो, रात्री 2:30 का 3 वाजेपर्यंत मी ऑडिशनच पाठवतोय. पण मला गिव्हअप करायचं नव्हतं. नाही, म्हणून एका पॉइंटला असं झालं की नम्रताला आर्यनला सांभाळायचं, सगळं हे करून तिला ते शूट पण करायचं, माझं ऑडिशन हे ते, त्याच्या बुकेच्या वेळा, त्याच्या सगळ्या शूटच्या वेळा आम्ही सगळं मॅनेज करून म्हटलं नम्रता दिस इज लाईक, हे नाही तर मग संपलं, मग काही नाही माझ्या लाईफमध्ये, प्लीज आपण आजचा दिवस जरा हे करूयात. आणि ते केलं यार त्यांनी पण, ते म्हणजे म्हणतात ना की सगळं सांभाळून. आणि ते झालं रात्री. काय तर तुला सांगतो, एक साधारण 15 वगैरे ऑडिशन झाले असतील त्याच एका पर्टिक्युलर कॅरेक्टरचे. त्याच्यामध्ये चेंजेस, विपुल हे ठीक झालेलं आहे, अजून मला हे हवंय, विपुल हे ओके झालंय, आता जरा हे आहे, जरा हे, असं करत करत शांतनूने जेवढे चेंजेस सांगितले ते करत फायनली 2-2:30 वाजता वगैरे त्याला मी लास्ट हे पाठवलं. आणि मग त्याचं रिप्लाय आलं की दिस इज इट, हे आवडलेलं आहे, हे मी फॉरवर्ड करतो. अँड दिस इज द टर्निंग पॉइंट ऑफ युअर करिअर. ॲब्सोल्युटली. आणि ते झालं. दुसऱ्या दिवशी त्याचा मला फोन आला, विपुल तुझं डन झालंय कास्टिंग, तुला आता डायरेक्ट प्रोडक्शनमधून कमर्शियल्स आणि याच्यासाठी फोन येईल. तुला काय सांगू यार, म्हणजे कास्टवेमध्ये जेव्हा त्या ह्याला म्हणजे तो टॉम हँक्सला जेव्हा तो एवढी वर्ष त्या आयलंडवर, मग नंतर तो जेव्हा ते बघतो ना, तो जेव्हा जातो परत शहरात, किंवा इवन श्वासंक रिडेम्पशन च्या फिल्म मधला तो ऍक्टर जेल हे करून जेव्हा तो बाहेर ते बघतो ना, माझी ती मोमेंट होती. तुला सांगू का, मला जेव्हा कळलं की विपुल तू फायनल झालेला आहेस आणि तू हे कॅरेक्टर करतोयस, आय वॉज लाईक, मला काय बोलावं मला सुचत नव्हतं, मला सुधरत नव्हतं. मला फक्त तिथे आर्यन दिसत होता, मला नम्रता दिसत होती. आणि आय वॉज लाईक की येस, मी काहीतरी अचीव्ह केलेलं आहे आणि आता मी जीव तोडून काम करणार. म्हणजे याचा हा भाग तुम्हाला कसा वाटला, तसंच विपुल सोबतच्या ह्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. अशाच नवनवीन भागांसोबत पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत जाता जाता नवराष्ट्र या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.